ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटल येथे रस्ते अपघातात ब्रेनडेड झालेल्या 33 वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानामुळे 9 जणांना जीवनदान मिळालं. अपघातानंतर रुग्णाला ब्रेनडेड घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर कुटुंबियांच्या संमतीने अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांच्या टीमने हृदय, किडनी, लिव्हर, कॉर्निया आणि बोन टिश्यू असे अवयव संकलित केले. लिव्हरचे 2 भाग करून वेगवेगळ्या रुग्णांना प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले. हे अवयव ग्रीन कॉरिडॉरद्वारे मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले. या प्रक्रियेत सुमारे 40 डॉक्टरांच्या टीमने काम केलं. विशेष म्हणजे 9 वर्षाच्या मुलाला लिव्हर प्रत्यारोपण करण्यात यश आलं. सध्या किडनी, लिव्हर आणि लंग्स प्रत्यारोपणासाठी हजारो रुग्ण प्रतीक्षेत आहेत. अवयवदान ही एक मोठी सामाजिक चळवळ असून अधिकाधिक लोकांनी पुढे यावं असं आवाहन या संस्थेचे श्री अजय आशर आणि इतरही डॉक्टरांनी केलं. मला तर खूप बरं वाटतंय, चांगलं वाटतंय की आमचे हॉस्पिटलमध्ये अशी प्रक्रिया ही सेकंड टाईम झाली आहे आणि आमचा उद्देश जो होता की मॅक्सिमम लोकांना आम्ही हे उपलब्धी देऊ, मॅक्सिमम लोकांना आम्ही काही ना काही हेल्प करू आणि आता हे तर सर्वात मोठं झालं की त्याच्यामध्ये आपली हॉस्पिटलमध्ये आपण रोजच प्राण वाचवतोय, पण हे दुसरं प्राण दिल्यासारखं असतं आणि आम्हाला खूप चांगलं वाटतंय की आमचा जे उद्देश होता जे हॉस्पिटल चालू करण्याचा आता खूप त्याचा चांगला उपयोग होत आहे आणि सगळेच आमचे स्टाफ आहे, आमचे को ट्रस्टी आहे, सगळेच याच्यामध्ये खूप म्हणजे उल्हासाने काम करतात आणि चांगले रिझल्ट देतात. नातेवाईकांना त्याने समजून सांगितलं की ना तुमचा रुग्ण ब्रेनडेड आहे आणि तुमची जर इच्छा असेल तर या रुग्णाचे आपण यांना ऑर्गन डोनेट करू शकतो. तर नातेवाईकांनी काही टाईम घेऊन समजून सगळं प्रोसेस या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ऑर्गन डोनेशनची स्वीकृती दिली. त्या परिणामस्वरूपी काल 29 तारखेला आम्ही ZT झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कमिटी आहे त्यांना सूचित केलं आणि त्यांच्या डायरेक्शनच्या अनुसार वेगळ्या हॉस्पिटल्स इथून प्रत्येक टीम आमच्या हॉस्पिटलला आल्या आणि हार्ट, किडनी, लिव्हर, पँक्रियास, कॉर्निया आणि बोन्स असे अवयव आम्ही प्रत्येक वेगळ्या हॉस्पिटल्सला डोनेट केले.